बदललेले आहेत त्याच्या. हं. एक मिनिट. वेलकम, वेलकम यू ऑल. आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या या हीलिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हीलिंगचे टेक्निक शिकायला मिळावे किंवा तुम्हाला एखादं तुम्ही ज्यावेळेला हीलिंग मास्टर होता, त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी शिकायला मिळावं म्हणून तुम्हाला हे आजचं सेशन आणि उद्याचं सेशन हे गिफ्ट सेशन आहे. हे सेशन फक्त तुमच्यासाठीच नसेल, तर हे YouTubeवर पब्लिकली टाकलं जाईल, की जेणेकरून तुम्हाला सर्वांना त्याचा फायदा होईल. हे सेशन 21 डेजमध्ये आम्हीही इन्क्लूड करत नाहीये. पण तुम्हाला हे स्पेशली देत आहोत शनिवार, रविवार, की जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा हीलिंगचं टेक्निक माहिती व्हावं आणि शनिवार, रविवार शक्यतो सगळेजण फ्लेक्सिबल असतात. सकाळी सुट्टी असते, ॲडजस्ट होतं. तर त्यामुळं तुम्हाला हे शनिवार, रविवार घेण्यात येत आहेत. हे एक्स्ट्रा बोनस आहे तुमच्यासाठी. ठीक आहे? तर त्यामुळं तुम्ही सगळेजण याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. नोट्स काढा, नोट्स लिहाल आणि त्याचा तुम्ही ज्यावेळेला हीलिंग देता, त्यावेळेला त्याचा फायदा करून घ्याल. क्वेशन असतील तर लिहून ठेवाल, की जेणेकरून माधुरी मॅडमना आजचा जरी टाईम कमी पडला, तरी मी माधुरी मॅडम तुम्हाला त्याचे आन्सर शेवटच्या दिवशी देऊ. ठीक आहे? कारण आपल्याला वेळेकडे पण बघावं लागतं. आपण पूर्णच म्हणजे 1.5 तास वगैरे घेऊ शकत नाही आणि जरी आम्ही घेतलं तरी तुमच्याकडेही तितकं स्टोअर होत नाही. मग ते विसरून जातं पुढे. कारण आपण तेवढ्या वेळ पेशन्सनं बसूही शकत नाही. पाण्याचा ग्लास शेजारी ठेवाल, मध्ये-मध्ये पाणी पीत राहाल आणि जे काही मॅडम सांगतायत ते लक्ष देऊन ऐकाल. आम्ही आमच्या हीलिंगमध्ये ह्या टेक्निकचे यूज करतो, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात. हे लक्षात घ्या. म्हणून आम्ही तुम्हाला हे शिकवतोय. आणि हे बाकीच्या कोणत्याही क्लासमध्ये दिलं जात नाही. रेकीच्या साधकांसाठी ही एक्स्ट्रा सोय नसते. पण आम्ही तुम्हाला देतोय कारण आमची इच्छा आहे, की तुमचं हीलिंग उत्कृष्ट व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला हे देत आहे याच्यामध्येच. जे काही मिनिमम फीमध्ये जितकं आम्हाला देणं शक्य असेल तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही शिकत राहायचंय. शिकणं थांबवायचं नाहीये. भले ते माझ्याकडून असू दे, इतरांकडून असू दे. शिकत राहा. तुमची ग्रोथ खूप चांगली होत राहते. चला, धन्यवाद. आता मी माधुरी मॅडमना बोलायला सांगेल, कारण ते आज तुम्हाला मॅग्नेलाइट हीलिंग सांगणार आहेत. तर माधुरी मॅडम, मी तुम्हाला बोलायला रिक्वेस्ट करतीये. मी तुम्हाला पिन करते. तुम्ही बोलायला सुरू करा. तर आज आपण माधुरी मॅडमकडून गाईडन्स घेणार आहोत. हां. हां. माईक चालू होतोय का मॅडम? हां. हां. ओके. झाला, झाला. आता हो झालं आता झालं. तुमचा कॅमेरा बंद झाला माधुरी मॅडम. पुन्हा गेला. नमस्ते सगळ्यांना. आज आपण हिलिंगचं एक वेगळं टेक्निक शिकणार आहोत. हे टेक्निक आहे मॅग्नेलाइट हिलिंग. अश्विनी मॅम माझा आवाज clear आहे? एकच मिनिटं माधुरी मॅडम. कुणीतरी मला मेसेज करा. स्वाती मॅडम मला मेसेज करा, की आवाज व्यवस्थित येतोय का? मेसेज करा. नाही. माधुरी मॅडम तुमची रेंज चेक करा. तुमचा आवाज ना क्लिअर येत नाहीये, तुटतोय. मला वाटलं माझ्याकडचं प्रॉब्लेम आहे का नेट? आता येतोय का आवाज? नाही, नाही आता तुटतोय. क्लिअर आहे? तुटतोय. व्हायब्रेट होतोय आवाज. अजूनही जागा बदलून पहा. तुम्ही जागा बदलून आता बघाल का थोडीशी? हं. नेट पण चेक करते, जागा पण बदलते. एक सेकंद. हां, चालेल.
आता येतोय? नाही नाही, आता अजूनही यायला हवं. नाही नाही, अजूनही थरथरतोय. कमाल झाली. आता मला फुल नेटवर्क दाखवतोय. मी डिस्कनेक्ट करून पुन्हा लॉगिन करू का? हा, परत परत जॉईन करा. परत जॉईन करा. ठीक आहे. हा. हा, आता आता कोणाचा तरी एक क्वेश्चन अजूनही येत नाहीये ना? ठीक आहे, नाही येत. तर हे जे मॅग्नेलेट हिलिंग आहे, हे फक्त प्रकाशाचा वापर करून करण्यात येणारं हिलिंग आहे आणि शिव आणि शक्ती या ताकदीचा ह्याच्यामध्ये उपयोग होतो. त्यामुळे हे हिलिंग खूप सुंदर असतं. वहीमध्ये हेडिंग टाकून ठेवा, आजची डेट टाकून ठेवा आणि वहीमध्ये लिहून घ्याल मॅग्नेलाइट हिलिंग. माधुरी मॅडम येऊपर्यंत आपण पुढचं पाहू. तोपर्यंत मी तुम्हाला इंट्रोडक्शन तर नक्कीच देऊ शकते, कारण आम्ही ते हिलिंग बऱ्याच वेळेला यूज करतो आमच्या कामांमध्ये. तर हे ना शिव आणि शक्तीचं हिलिंग, शिव आणि शक्तीचा ह्याच्यामध्ये समावेश असतो. आपल्या शरीरातला एनर्जी फ्लो म्हणजे प्राणशक्ती यावर उपचार केला जातो. ज्यांना ज्यांना फिजिकल आणि इमोशनल प्रॉब्लेम असतात, त्यांच्यासाठी हे हिलिंग चांगलं काम करतं. मॅग्ना म्हणजे मॅग्नेटिक आणि लाईट म्हणजे डिव्हाइन लाईट एनर्जी वापरून ब्लॉकेजेस रिलीज केले जातात. दीक्षा मॅडम नोट्स काढायच्या आहेत. आपल्या हातातून लाईट एनर्जीला चॅनल केलं जातं. लाईट एनर्जी पाठवली जाते पेशंटला उपचार करण्यासाठी. तो लाईट व्हाईट किंवा गोल्डन या कोणत्याही एका प्रकारचा असतो. हा, माधुरी मॅडम आलेल्या आहेत. एक मिनिट, मी त्यांना अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवते. हा, मॅडम चालू करा तुमचा माईक. हम्म. नमस्ते सगळ्यांना. हा, आता आता येतोय का आवाज हो हो, खणखणीत? छान आहे, छान आहे, आता छान आहे. थँक्यू सो मच. सॉरी फॉर डिले. एक थोडासा वेळ गेला नेटच्या इश्यूमुळे. काय हरकत नाही. हिलिंग मॉड्युलिटीज मध्ये आपण वेगवेगळ्या हिलिंग टेक्निक वापरतो. त्यामध्ये रेकीचे अनेक सिम्बॉल्स आपण वापरतो. प्राणिक हिलिंग हे वेगळ्या पद्धतीने दिलं जातं. रेकी उपचार वेगळ्या पद्धतीने दिला जातो. मंत्रोच्चाराने उपचार वेगळ्या पद्धतीने केला जातो. प्रत्येक ठिकाणी उपचार देणारा आणि उपचार घेणारा या दोघांमधला विश्वास हा खूप महत्वाचं काम करतो. रेकीमध्ये आपण अनेक सिम्बॉल काढतो, अनेक सिम्बॉलचं ऍक्टिव्हेशन करून घेतो. जोपर्यंत तुम्हाला तो सिम्बॉल शक्तिपाताने मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो सिम्बॉल कोणत्याही उपचारासाठी वापरता येत नाही. कारण शक्तिपातामध्ये गुरु तुम्हाला त्यांच्या ऊर्जा त्या सिम्बॉलच्या माध्यमातून देत असतात आणि त्यामुळे त्या गुरु ते गुरु तुमची जबाबदारी घेतात आणि त्या जबाबदारी घेतल्यामुळे तुमचं पुढचं हिलिंग यशस्वी व्हायला मदत होते. रेकीमध्ये असणारे अनेक सिम्बॉल्स, रेकी लेवल 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, ग्रँडमास्टर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सिम्बॉल्स आपल्याला मिळतात. आणि या प्रत्येक सिम्बॉलचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर कसा करायचा, कुठे करायचा याची माहिती मिळते. पण प्रत्येकाला इमर्जन्सीमध्ये रेकीने हिलिंग देणं शक्य होत नाही. आता एखादी व्यक्ती जर रेकी शिकली नसेल आणि तिच्याकडे काही इमर्जन्सी आली, तर मग त्यावेळी आपण काय करायचं? तर यासाठीही काही टेक्निक असतात. त्या टेक्निक पैकी हे एक टेक्निक आहे मॅग्नेलाइट हिलिंग. मॅग्नेलाइट हिलिंग म्हणजे काय? मॅग्नेट आणि हिलिंग या दोन शब्दांनी हा मॅग्नेलाइट हिलिंग हा शब्द तयार झालेला आहे. मग मॅग्नेट म्हणजे चुंबकीय शक्ती आणि हिलिंग म्हणजे उपचार. मॅग्नेटचं जे चुंबक आहे त्याचा वापर करून किंवा या चुंबकीय शक्तीचा विश्वासाने वापर करून एखाद्या व्यक्तीला, झाडांना, वाहनाला किंवा एखाद्या परिसराला आपण हिलिंग देऊ शकतो. मॅग्नेलाइट हिलिंग हे मोस्ट प्रॉबब्ली
एखाद्या व्यक्तीवर दिलं जातं, म्हणजे व्यक्तींच्या ग्रुपमध्येही दिलं जातं. सामूहिकरित्या हिलिंग देऊ शकतो आपण किंवा इंडिव्हिज्युअल वैयक्तिकरित्या आपण हिलिंग देऊ शकतो. मॅग्नेलाइट याचे जसे आपण दोन हे पाहिले, फोड केली शब्दाची मॅग्नेट आणि हिलिंग, तसं याच्यामध्ये आपण रेकीचा जो सेहेकी सिम्बॉल आहे तो सिम्बॉल, त्या सिम्बॉल प्रमाणे आणि चोकुरे सिम्बॉल प्रमाणे या हिलिंग मध्ये काम केलं जातं. चोकुरे काय करतो, आपल्यातली नकारात्मकता काढतो आणि सेहेकी आपल्यामध्ये संतुलन निर्माण करतो. मॅग्नेलाइट मध्ये काय होतं, वेगवेगळा प्रकाश कल्पना करून किंवा इमॅजिन करून, त्या प्रकाशाला इमॅजिन करून समोरच्या व्यक्तीला हिलिंग दिलं जातं. मग आज मी तुम्हा सर्वांचं मॅग्नेलाइट हिलिंगचं ऍक्टिव्हेशन करून घेणार आहे. ऍक्टिव्हेशन करून घेण्याचा हेतू हा आहे की या ऍक्टिव्हेशन नंतर तुम्हीही तुमच्याकडे येणार, कोणी रेकी उपचारासाठी आलं किंवा आपल्या घरामध्ये कोणाला उपचार द्यायचे असतील तर तुम्ही मॅग्नेलाइट हिलिंगने उपचार देऊ शकता. मॅग्नेलाइट मध्ये जसं जसं मी सांगितलं की सेहेकी सारखं हे हिलिंग होतं, तर सेहेकी काय आहे? सेहेकी शिवशक्तींच्या ऊर्जा आहेत. रेकीचा सेहेकी हा सिम्बॉल शिवशक्तींच्या ऊर्जांप्रमाणे काम करतो. आणि हे मॅग्नेलाइट हिलिंग शिवशक्तींच्या ऊर्जा एकत्र करून आपल्याकडे आलेल्या पेशंटला हील करायला मदत करतं. एक सेकंद हा. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन व्हिजिबल आहे? मॅग्नेलाइट हिलिंग मध्ये शिव आणि शक्ती त्यांच्या ऊर्जा प्रदान करतात अशी आपण कल्पना करतो. हे खूप सोपं आहे. हे हिलिंग इतकं सोपं आहे की याला तुम्हाला लक्षात ठेवावं लागत नाही. तुम्ही बसमध्ये बसून करू शकता. वाहन चालवताना तुम्ही इमॅजिन करून करू शकता. तुम्ही चालता बोलता बसल्या बसल्या करू शकता. कोणीतरी पेशंट कोणातरी पेशंटला हिलिंग द्यायचंय, इमर्जन्सीमध्ये हिलिंग द्यायचंय, त्यावेळेस तुम्ही करू शकता. हे कुठेही केव्हाही कसंही करता येतं, कारण याच्यामध्ये आपण प्रकाशमय ऊर्जा आणि दिव्य एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी यांची मदत घेतो. मग हा प्रकाशमय ऊर्जा म्हणजे नक्की काय? तर आपण आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या 7 चक्रांच्या विविध रंगांच्या ऊर्जांमधल्या प्रकाशाला इमॅजिन करतो आणि हिलिंग देतो. ही लाईट हिलिंग म्हणजे काय? समजा आपल्याला माहिती आहे की आपल्या मूलाधार चक्राचा लाल रंग आपण इमॅजिन करतो, स्वाधिष्ठानचा आपण केशरी इमॅजिन करतो, मणिपूरचा पिवळा करतो. त्याप्रमाणे हे हिलिंग देताना आपण त्या चक्रांच्या रंगांना इमॅजिन करतो आणि दैवी प्रकाश आपण समोरच्या पेशंट जो उपचार घ्यायला आलेला आहे त्याला देतो. आणि त्यावेळी आपण वेगवेगळे अफर्मेशन किंवा वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण करतो. मग या लाईट हिलिंगमुळे होतं काय? या लाईट हिलिंगमुळे दैवी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये सोडली जाते. हा जो दैवी प्रकाश आहे तो तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होतो आणि तुमच्या शरीरामध्ये आपल्याकडे येणाऱ्या साधकाच्या किंवा पेशंटच्या शरीरामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर व्हायला मदत होते. ब्लॉकेजेस दूर झाले की चक्रांचं संतुलन होतं. चक्रांचं संतुलन झालं की शांत झोप लागते आणि दिवसभराची दिनचर्या व्यवस्थित होते. आपलं मन शांत होतं. मूलाधार चक्र हे जसं आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की हे स्थैर्याचं प्रतीक आहे. या हिलिंग मध्ये आपण मंत्रोच्चारण करतो. मूलाधार चक्राला हिलिंग देताना आपण ओम लम परम या मंत्राचं 11 वेळा उच्चारण करतो. ओम लम परम या मंत्राचं उच्चारण करताना आपण कल्पना करतो की ग्राउंडिंग होत आहे आणि त्या व्यक्तीची स्थिरता वाढत आहे. आपण ज्यांना हिलिंग देत आहोत त्या व्यक्तीचं ग्राउंडिंग व्यवस्थित होतंय आणि ती व्यक्ती स्टेबल होतीये, स्थिर होती असं आपण कल्पना करतो. प्रत्येक वेळी आपण रेकीचं हिलिंग देताना किंवा बीजमंत्रांचं हिलिंग देताना आपण फक्त लमचा उच्चार करतो. इथे आपल्याला ओम लम परम याचा उच्चार करायचा आहे. परम तत्वाशी लमरूपी ऊर्जा सांधली जाते आणि ओम हा ब्रह्मांडाचा सिम्बॉल एकत्र या ऊर्जेला आणतो आणि त्यातून वाढीव ऊर्जा ज्या आहेत त्यांचं ग्राउंडिंग होतं, आवश्यक त्या ऊर्जा त्या व्यक्तीला मिळतात आणि ती व्यक्ती तिच्या जीवनामध्ये स्थिर होते. असा या ओम लम परम या सिम्बॉलचा अर्थ आहे आणि आपण त्या मंत्राच्या साह्याने हिलिंग करतो.
याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्राच्या वर आणि आपल्या बेंबीच्या चार बोटं खाली स्थिर आहे. हे जे स्वाधिष्ठान चक्र आहे हे सर्जनशीलतेशी संबंधित आहे. इथं आनंद, नातेसंबंध, भावनिक एकमेकांविषयी असणारा आदर, आपुलकी, प्रेम, विश्वास या ऊर्जांची अनुभूती किंवा बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टींशी संबंधित असणारं हे स्वाधिष्ठान चक्र आपण ओम मनी पद्मे हम या मंत्राने चार्ज करतो. आणि इथे आपण सोनेरी रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा प्रकाश पाहतो. ओम मनी पद्मे हम या मंत्राचा आपण 11 वेळा उच्चारण करतो आणि तो प्रकाश आपण पाहतो. आता याच्या पुढे मणिपूर चक्राची माहिती देण्याच्या आधी असंही सांगता येईल की स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र याच्यामध्ये असते कुंडलिनी शक्ती. याच्यामध्ये असणाऱ्या कुंडलिनी शक्तीसाठी आपण एक वेगळा मंत्र म्हणतो आणि तो जो मंत्र आहे याच्या आधीचा मंत्र देता येईल का मॅडम? हा, एकच मिनिट. इथं चुकून मूलाधार चक्र झालंय, ते नंतर बदल. ओम पद्मे नारायणम या मंत्राचं उच्चारण आपण स्वाधिष्ठान आणि मूलाधार याच्यामध्ये ओम स्वाधिष्ठान पद्मे. आणि एक मिनिट मॅडम, पुढे आहे. आणली ओम आहे का तुम्ही ती? ओम मनी पद्मेहम आहे, हे आहे बघितलंय. ना? अच्छा. अच्छा, ठीक आहे. स्लाइड थोडी मागे पुढे, काय हरकत नाही. मूलाधार आणि स्वाधिष्ठान याच्यामध्ये स्थिर आहे कुंडलिनी शक्ती, कुंडलिनी ऊर्जा. आपण या कुंडलिनी ऊर्जेचं ऍक्टिव्हेशन करत आहोत. ओम मनी पद्मे नारायण किंवा ओम मनी पद्मे नारायणम, यन म्हटलं तरी चालेल, यनम म्हटलं तरी चालेल. या मंत्राने आपण फिकट केशरी रंगाचा किंवा फिकट लालसर रंगाचा प्रकाश पाहतो आणि हा मंत्र 11 वेळा म्हणून तिकडे आपण अ, ही कुंडलिनी ऊर्जा जागृत करतो आणि सातही चक्रांना त्याद्वारे हिलिंग मिळेल अशी आपण कल्पना करतो. आणि शेवटी आपण ओम, हा तो मागचा मंत्र परत एकदा दाखवा, त्याच्या हा, नंतरचा. हा. हे नाही. ओम आग्नेय स्वाहा हे आपण मूलाधारवर किंवा आपल्या मणिपूरवर पाहतो आणि ओम आग्नेय स्वाहा हा मंत्र आपण 11 वेळा म्हणत मणिपूर चक्र आपण ऍक्टिव्हेट करतो, मणिपूर चक्राचं ऍक्टिव्हेशन करतो. हा जो ओम आग्नेय स्वाहा मंत्र आहे, आपण कल्पना करायची आहे की हा अग्नी तत्व घेऊन आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सातही चक्रांमध्ये आणि आपल्या आभामंडळामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा हील करत आहे. आपण कल्पना करायची की सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा या ओम आग्नेय स्वाहा या मंत्राने हील होत आहेत. आता आपण आपल्या सगळ्यांचं लाईट कनेक्शन करणार आहोत. हे जे मॅग्नेलाइट ऍक्टिव्हेशन करणार आहोत आणि ह्या ऍक्टिव्हेशन नंतर आपल्या सगळ्यांना याची प्रॅक्टिस कधी स्वतःसाठी कधी इतरांसाठी करायची आहे. तर मग आपण ती प्रॅक्टिस कशी करायची? तर कल्पना करायची की ब्रह्मांडातून सोनेरी रंगाचा प्रकाश आपल्या शरीरामध्ये येतो आणि हा सोनेरी रंगाचा प्रकाश आपल्या मूलाधार चक्रापर्यंत जातो. मूलाधार चक्रावरती हा प्रकाश, मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी जो मंत्र आहे ओम लम परम या मंत्राने मूलाधार चक्र संपूर्ण ऍक्टिव्हेट करतो. आपले हात आपल्याला कप शेप मध्ये ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग द्याल तेव्हा तुम्हाला तुमचे हात कप शेप मध्ये ठेवायचे आहेत आणि ही प्रोसेस फॉलो करायची आहे. तर ही प्रोसेस फॉलो करताना आपला हात आपण कप शेप मध्ये ठेवणार आहोत. आधी रेकीची प्रार्थना, आपलं स्वतःचं ग्राउंडिंग, आपलं स्वतःचं ऍक्टिव्हेशन या सगळ्या प्रोसेस आपण सकाळी केलेल्या असतील तर आपण दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत केव्हाही हे हिलिंग कुणालाही देऊ शकतो. आता मी बसमध्ये प्रवासात चालली आणि मी मध्ये कुणाचा ऍक्सिडेंट पाहिलाय तर मी ते चित्र पाहिले ते, तर मी इमॅजिन करेल माझ्या आज्ञाचक्रातून हे 4 मंत्र मनात म्हणेल आणि त्या व्यक्तीला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे, तिचं ब्लिडिंग थांबू दे अशी प्रार्थना करेल, तर तिकडे त्या हिलिंग मिळेल. या मॅग्नेलाइट हिलिंगचा हाही एक फायदा आहे की आपण एखाद्या व्यक्तीला न कळत तिच्या परवानगीशिवाय हिलिंग देऊ शकतो. हिलिंग किंवा उपचार पद्धती हे फक्त चांगलंच काम करते, वाईट काम करत नाही.
हे कायम लक्षात ठेवायचे. त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय, तर आपण त्या व्यक्तीला विचारायला जाणार का की मी तुला हिलिंग देऊ का? आणि मग तो म्हणेल हो मला तुम्ही हिलिंग द्या तेव्हाच मला बरं वाटेल. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. तर अशा वेळेस आपण मनामध्ये हे 4 मंत्र म्हणून त्या व्यक्तीला कल्पना करून हिलिंग देऊ शकतो. आता जे आपण ऍक्टिव्हेशन करणार आहोत, ही जी ऍक्टिव्हेशनची प्रोसेस आपण करणार आहोत, ह्या ऍक्टिव्हेशनच्या प्रोसेसमध्ये तुमच्या मूलाधार चक्रापासून अनाहत चक्रापर्यंत या वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण करून तुमचे ते चक्र चार्ज केले जाणार. मग हळूहळू अनाहत पासून सहस्रार पर्यंत वरचे चक्र चार्ज केले जाणार आहेत या मंत्रांच्या सहाय्याने. तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक चक्रावरचे सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस या मंत्रांच्या सहाय्याने हील होतील. आणि याची तुम्हाला अनुभूती येईल, तुम्हाला ते जाणवेल. आपण अग्नितत्वाचा आधार घेत आहोत. म्हणून तो चौथा जो मंत्र आहे, ओम आग्नेय स्वाहा, या मंत्राचा आपण उच्चारण, मग अग्नी काय करतं, जे नकोय ते काढून टाकतं. त्यामुळे आपण असं जेव्हा मी ते ऍक्टिव्हेशन करेल तेव्हा तुम्ही तुमच्या दुखऱ्या भागाकडे संपूर्ण लक्ष घेऊन यायचे. मी जर बोलले मूलाधार चक्र, तर तुमचं लक्ष तुम्ही मूलाधारवरती आणायचे. मूलाधार चक्राशी संबंधित सर्व अवयव, आपली कंबर आहे, पाठ आहे, पायाचे दोन्ही पाय, पायाच्या मांड्या, गुडघे, गुडघ्याच्या मागचा भाग, पोटऱ्याच्या पुढचा भाग, पायाचे घोटे, पायाचे तळवे, तळव्यांच्या वरचा भाग, हे सगळं तुम्ही इमॅजिन करायचं आणि कल्पना करायची की इथं कुठं काय निगेटिव्ह ऊर्जा असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, काय वाईट शक्ती असतील, काय अडथळा असेल, रक्ताच्या गाठी असतील, आपल्याला माहित नाही की आपल्या शरीरामध्ये काय कुठं झालं. तर तुम्ही इमॅजिन करायचंय की या मंत्रांच्या साह्याने माझा तो अवयव एकदम शक्तिशाली होत आहे, सुदृढ होत आहे. प्रत्येक चक्रावर हे मंत्र 11 वेळा म्हटले जाणार आहेत. आणि ते 11 वेळा म्हणताना आपल्या सर्वांचे चक्र संपूर्णपणे चार्ज, हील आणि ऍक्टिव्हेट झालेले आहेत अशी अनुभूती तुम्हा सर्वांना येणार आहे. आणि ती अनुभूती तुम्ही मला त्यानंतर सांगाल. हे सगळं आत्ता आधी सांगण्याचं कारण असं, जर तुम्हाला भविष्यात, म्हणजे आता आपलं सेशन झाल्यानंतरही कुणाला हिलिंग द्यायचं असेल, तर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. आधी आपण रेकीची प्रार्थना म्हणणार आहोत, मग आपण आपल्या हातांचं ऍक्टिव्हेशन करणार आहोत. स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी आपल्याला सांगेन. आणि त्याच्यानंतर मी जे अफर्मेशन देणार आहे तेच अफर्मेशन म्हटले पाहिजेत असं काही नाही. तुम्हाला आयत्या वेळेस जे योग्य अफर्मेशन सुचतात ते अफर्मेशन, किंवा परिस्थितीनुसार, वेळेनुसार, समोरच्या माणसाच्या आजारानुसार आपले अफर्मेशन बदलतील. समोरच्या, समजा आपण ग्रुपला हिलिंग देतोय, आता माझ्या समोर 20-25 लोक आहेत आणि मी या 20-25 जणांना हिलिंग देते, तर मग त्यावेळेस माझे अफर्मेशन या सगळ्यांसाठी जे चांगलं आहे ते होऊ दे, या सगळ्यांच्या सातही चक्रांमधले, आभामंडळामधले ब्लॉकेजेस निघून जाऊ दे, असं असेल. पण जर का मी आपल्या देशाला हिलिंग द्यायचा विचार केला, तर माझे संपूर्ण आपल्या देशामध्ये संपूर्ण शांतता नांदू दे, सगळ्यांचे विचार शांत, सकारात्मक, पवित्र होऊ देत, अशा पद्धतीचे. किंवा माझ्या कुटुंबाला द्यायचं असेल, तर माझ्या कुटुंबातील या लोकांना या मंत्राद्वारा मॅग्नेलाइट हिलिंगची अनुभूती येऊ दे, असं म्हणायचं आहे. जेव्हा आपण हे मंत्र म्हणू तेव्हा आपल्या आसपासचा परिसर तर ऊर्जान्वित होतोच, कारण की आपण आपल्या तोंडाने जेव्हा हे मंत्र उच्चारतो तेव्हा त्या मंत्रांची ताकद आपल्या आसपासचा परिसर तेवढा चार्ज हील करते. आपल्याला तोही अनुभव या मॅग्नेलाइट हिलिंग नंतर येणार आहे. आतापर्यंत जे सांगितलं त्यामध्ये कुणाला काही शंका आहेत की मी पुढे सांगू? हे मॅग्नेलाइट हिलिंग काम कसं कळतं? तर याच्यामध्ये 5ही तत्व संतुलित केली जातात. पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व, ही 5ही तत्व संतुलित केली जातात. मग ही 5 तत्व शरीरामध्ये आणि आभामंडळामध्ये दोन्हीकडे असतात आणि दोन्हीकडचं संतुलन या मॅग्नेलाइट हिलिंगद्वारा केलं जातं. मॅग्नेलाइट हिलिंगचा मेन आधार आहे शिवशक्ती. शक्ती म्हणजे कोण? पार्वती, देवी पार्वती. देवी पार्वती यांचं शांत रूप, शिव यांचं शांत रूप आणि शक्ती यांचं रुद्र रूप, यांना आपण एकत्र आणतो. कारण शिव हे भोळे आहेत. आपल्या शरीरामध्ये असणारे शांत आणि रुद्र दोन्ही रूपांना आपण शिवशक्ती किंवा मा रुद्राणी आणि बाबा बर्फानी
बर्फामध्ये स्थिर असणारे शिव यांना आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. मा रुद्राणी हे पार्वतीचं रूप आपण रुद्रावतारामधलं पाहतो आणि या दोघांकडून हिलिंग होत आहे अशी आपण कल्पना करतो. मा रुद्राणी आणि बाबा बर्फानी त्यांच्या शक्ती या हिलिंग मध्ये देत आहेत आणि मी फक्त एक माध्यम आहे अशी कल्पना करत आपण हे 4 मंत्र एका वेळेस एका मागे माग एका नंतर दुसरा असं म्हणत हिलिंग करतो, किंवा हे 4ही मंत्र अ, एक एक मंत्र 11-11 वेळा म्हणून हिलिंग करतो, किंवा फक्त मूलाधार चक्रावर 4 मंत्र 11 वेळा म्हणू, स्वाधिष्ठानवर 11 वेळा म्हणू, मणिपूरवर हात आपला देण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणू आणि देऊ. त्या पद्धतीने सगळ्या चक्रांवरती आपण ते हिलिंग देऊ शकतो. मा रुद्राणी आणि बाबा बर्फानी ही नावं आपल्याला, कारण आपल्याला शिवशक्ती ओळखीची आहे, आपल्याला शंकर पार्वती ओळखीचे आहेत. पण शक्तीचं उग्र रूप आणि शिवांचं शांत रूप असं आपण एकत्र करून अ, दिव्य प्रकाशाला आपल्यामध्ये सामावून घेऊन आपण हे हिलिंग, आपण एक माध्यम बनतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे हिलिंग घडवून आणतो. प्रकाशमय ऊर्जा आपण पाहतो. मग इथे मंत्र आहेत हे 4 मंत्र आणि शक्ती आहेत अ, त्या त्या रंगांच्या शक्ती म्हणजे लाईटच्या माध्यमातून आपण हिलिंग देतो. मग आता माझ्याकडे असणारे, जर माझ्याकडे एखादा पेशंट आला तर त्या पेशंटला हे मंत्र माहीत नाहीयेत, किंवा मी हे मंत्र शिकलीये पण माझ्या ते लक्षात नाहीयेत, मग मॅग्नेलाइट हिलिंग काम करेल का? तर आजच्या या ऍक्टिव्हेशन नंतर आपल्या सर्वांसाठी हे मॅग्नेलाइट हिलिंग काम करणार आहे. जेव्हा तुम्ही दोन्ही हात एकमेकांवरती घर्षण कराल, हा हात तुमचे कप शेप मध्ये ठेवाल आणि लाईट बंद डोळ्यांमधून लाईट पाहण्याचा प्रयत्न कराल आणि या लाईटच्या ऊर्जा मारुद्रानी, बाबा बर्फानी किंवा शिवशक्ती यांच्या माध्यमातून या व्यक्तीला मिळत आहेत अशी कल्पना करा. तेव्हा तुमच्या हातांमधून, हाताच्या या भागामधून त्या ऊर्जा प्रवाहित होतील, तो लाईट प्रवाहित होईल. तुम्हाला त्याचे अफर्मेशन द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर या ऊर्जा या व्यक्तीने ग्रहण केलेल्या आहेत, ती व्यक्ती संपूर्ण, त्या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे असे सकारात्मक अफर्मेशन द्यायचे. आणि महारुद्रानी, बाबा बर्फानी किंवा शिवशक्ती किंवा शंकर पार्वती किंवा आपल्यातली मेल एनर्जी, फिमेल एनर्जी यांचे आभार मानायचे, त्या समोरच्या व्यक्तीचे आभार मानायचे आणि हे हिलिंग थांबवायचे. तर या हिलिंगचा तात्काळ पण रिझल्ट मिळतो आणि या हिलिंगला त्या त्या व्यक्ती परत्वे, त्या त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या ब्लॉकेजेस परत्वे आपल्याला थोडा वेळही लागू शकतो, पण तात्काळ रिझल्ट कसा मिळतो, मी जसं मगाशी सांगितलं की कुठे ब्लिडिंग खूप होते आणि आपण मॅग्नेलाइट हिलिंग दिलं तर ते ब्लिडिंग नैसर्गिकरित्या थांबेल. कुठे खूप मोठी हानी होतीये, आपण तिकडे मॅग्नेलाइट हिलिंग दिलं, तिकडे त्या हानीची तीव्रता कमी होईल आणि हळूहळू ती हानी थांबेल. असं हे मॅग्नेलाइट हिलिंग आहात का आपण सगळेजण शिकायला तयार? मला रिएक्शन समजत नाहीये. हो, सगळ्या जणी तयार आहेत मॅडम. त्या तुम्हाला नाही दिसणार कारण रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. तर आता मॅग्नेलाइट हिलिंगचं ऍक्टिव्हेशन आपण करणार आहोत. आमच्याकडे रेकी जे शिकायला येतात त्यांचं आम्ही रेकी लेवल 1 मध्ये प्राणचक्र ऍक्टिव्हेट करून देतो. त्याच्यानंतर आम्ही त्यांचा अनाहत चक्र ऍक्टिव्हेट करून देतो. त्याच्यानंतर आम्ही त्यांचा संपर्क आम्ही आज्ञाचक्रापर्यंत, गुरुतत्वापर्यंत आणतो आणि ध्यान साधना तुम्ही पुढे करा, ध्यानाचं मार्गदर्शन करतो आणि सहस्रार चक्राचंही त्यांचं काम त्यांनी प्रत्येकाने आपल्या सहस्रार चक्रावर आपलं आपणच काम करायचं आहे, हेही आम्ही सांगतो. तर या मॅग्नेलाइट हिलिंगच्या ऍक्टिव्हेशन प्रोसेससाठी आपलं प्राणचक्र ऍक्टिव्हेशन, अनाहत चक्राचं ऍक्टिव्हेशन हे आपल्याला केलं जातं, हे आपल्याला अनुभवायला मिळेल. हे आता केलं जाईल, पण रेकीमध्ये होणारं ऍक्टिव्हेशन, त्याची होणारी साधना, त्याला लागणारा वेळ हा वेगळा असतो. त्यामुळे तिकडचाही आपल्याला त्या पद्धतीचा अनुभव घ्यायचा आहे, तो येणारच आहे. मॅग्नेलाइट हिलिंग फक्त आपण हे लक्षात ठेवायचंय की प्रकाशमय ऊर्जा विविध रंगांच्या माध्यमातून या 4 मंत्रांच्या द्वारे आपण समोरच्या व्यक्तीला देत आहोत. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत
संपूर्ण शरीरामध्ये आणि आभामंडळामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा, आजार, अ, अनावश्यक विचार, अनावश्यक शक्ती, अनावश्यक ऊर्जा आपण या मॅग्नेलाइट हिलिंगने तात्काळ बंद हील करतो आणि समोरच्या व्यक्तीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण एक माध्यम बनतो, सहाय्यभूत ठरतो, एक माध्यम बनतो. आपण सगळेजण तयार आहात? हो अ, सर. पाण्याचा ग्लास पाण्याचा ग्लास भरून समोर ठेवा. तुम्हाला काही सूचना दिल्या जातील. ज्यांच्या अ, एक मिनिट मॅडम, ज्यांच्या मागं विंडोज आहेत ना त्यांनी पडदे सारून मग बसा. डोळ्यावर ना प्रकाश येतो नाहीतर. सिद्धाले मॅडम तुमच्या मागे आज श्रुती मॅडमचा परफेक्ट आहे. ते दिसतंय. वंदना मॅडम तुमचं बरोबर आहे. तुम्ही बसा. तुमचं बरोबर आहे. आणि शक्यतो आ- कॅमेरे असे खाली ठेवू नका. जरा तुमच्या कमरेच्या थोड्या वर लेवलला ठेवा. तुम्ही अगदी असं तिरकं दिसू नका. मग तुम्हाला ऊर्जा कशी मिळणार ना? थोडं आम्हाला तुम्ही असं सरळ दिसायला पाहिजे थोडं. आणि डोकं नाही दिसलं तर सहस्राराला ऊर्जा नाही मिळणार. हां, तुमचं डोकं. कमरेचा भाग नाही दिसला तर मूलाधाराला ऊर्जा नाही मिळणार. आम्हाला तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजे अशा पद्धतीने बसा. आणि मॅग्नेलाइट हिलिंगचं एक वैशिष्ट्य आहे की आपण पाठीच्या कण्यामध्ये असणाऱ्या 7 चक्रांना हिलिंग देतो. आता तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, पण मी तुमचा पाठीचा भाग इमॅजिन करणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना हिलिंग द्याल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा पाठीचा भाग इमॅजिन करायचा आहे आणि हिलिंग द्यायचंय. बसले का सगळे? मॅडम तुम्हाला दिसतात का सगळे? मला एक लाईनच दिसते. तुम्ही तुमच्या मोबाईलचा गॅलरी व्ह्यू चालू करा. ओके, एक सेकंड. लॅपटॉप, हा, आता दिसत आहेत, सगळे व्यवस्थित दिसत आहेत. तुम्ही गॅलरी, कारण रेकॉर्डिंग मध्ये फक्त तुम्ही दिसाल. तुम्हाला सगळेजण दिसणं आवश्यक आहे. सो म्हणून ठीक आहे. हो हो. अलका मॅडम तुम्ही चष्मा घालून बसाल. तुम्ही मोबाईलकडे बघू नका. हा. ज्यांचे व्हिडिओज बंद आहेत पटपट पटपट चालू करा. दीक्षा मॅडम, आरती फडणीस मॅडम, मंदाताई यांचे व्हिडिओ बंद दिसत आहेत मला. अन्या, खूप स्वाती जणांचे. मॅडम बंद झालं. आणि थोडं असं दिसा की तुम्ही कमरेपर्यंत तरी दिसाल. तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये दिसणार नाहीये पण तुम्ही खूप आम्हाला. जणांचे व्हिडिओ बंद का आहेत? खूप जणांचे व्हिडिओ बंद. नाही आता चालू आहेत मॅडम सगळ्यांचे. मैथिली मॅडमचा चालू आहे, स्वाती मॅडमचा चालू आहे, अर्चना मॅडमचा चालू आहे. परत आहेत आहेत चालू आहेत. मला तर दिसतात. मंदा मॅडमचा चालू आहे. मंदा मॅडमचा चालू आहे. सगळेजण पाणी पिऊन घ्या. थोडस पाणी पिऊन घ्या. माझा आवाज येतोय ना? हो येतोय. हे हिलिंग करताना किंवा याचं मॅग्नेलाइट हिलिंगचं ऍक्टिव्हेशन करताना आपण तुमचं प्राणचक्र, अनाहत चक्र ऍक्टिव्हेट करत आहोत. पण रेकीमध्ये तुम्हाला आणखी काही वेगळ्या प्रोसेस आहेत. त्यामुळे तुम्ही रेकीशी याला कम्पेअर करू नका. अ, हे इमिडिएट हिलिंग आहे आणि कुठेही करता येईल अशा पद्धतीचं आहे. म्हणून सुरुवात आपण त्याच्यापासूनच करूयात. मी ते गाळत नाहीये, गॅप घेत नाहीये. तिथूनच आपण सुरुवात करूयात. ठीक आहे? सगळेजण बसलेले आहात. आपले दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. डोळे सावकाश बंद करा. आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन या. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि हळूवार श्वास सोडा. असे 3 ते 5 श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत कल्पना करा की सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये येत आहे. आणि श्वास सोडताना कल्पना करा की तुमच्या शरीरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीराबाहेर पडत आहे.
आपले दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आहेत. आपले संपूर्ण लक्ष श्वासावर आहे. सुरुवातीलाच एक अफर्मेशन द्या की आज आम्ही मॅग्नेलाइट हिलिंग ऍक्टिव्हेशन करत आहोत. मॅग्नेलाइट हिलिंग करत आहोत. यासाठी आज दिवसभर केलेला कामाचा ताण, दिवसभर भेटलेले लोक यांना मी माझ्या विचारातून, मनातून पुढील काही वेळासाठी बाजूलाच ठेवत आहे. माझे संपूर्ण लक्ष या प्रोसेसकडे आहे, ही प्रोसेस समजावून घेण्याकडे आहे. असा विचार मनात करत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि हळूवार श्वास सोडत राहा. माझं संपूर्ण लक्ष माझ्या श्वासांकडे आणि या मॅग्नेलाइट हिलिंगच्या प्रोसेसकडे आहे. माझे मन एकाग्र आहे. मी स्थिर आहे असे स्वतःला मनामध्ये सांगा. आपले हात नमस्कार स्थितीमध्येच आहेत. आता पहिले आपले गुरु, आपले आई वडील यांना बंद डोळ्यातून पहा. मातृदेवो भव, पितृदेवो भव याचे एकदा मनामध्ये उच्चारण करा. आपल्याला आजच्या या क्षणापर्यंत जे जे गुरु भेटलेले आहेत, कळत नकळत आपल्यापेक्षा लहान मोठ्या लोकांनी आपल्याला काही शिकवलं आहे, त्या सगळ्यांना पाहण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करा. ओम गुरुभ्यो नमः या मंत्राचं एकदा उच्चारण करा. रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिकाऊ सुई यांना नमस्कार करा. आपले कुलदैवत, आपल्या कुलदेवी श्री गणेश यांना नमस्कार करा. ओम कुलदेवी नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचं एकदा उच्चारण करा. आपले इष्टदैवत, आराध्य दैवत, सर्व देवी देवता यांना नमस्कार करा. आपल्या पूर्वजांना आपल्या डोळ्यासमोर पहा, त्यांनाही नमस्कार करा. या ब्रह्मांडातील सर्व दैवी शक्ती यांना नमस्कार करा. अफर्मेशन द्या की माझ्याकडून कळत न कळत काही चुका होत असतील, झाल्या असतील तर त्यासाठी मी माफी मागते. आणि ज्यांनी मला सतावलंय, दुखावलंय त्यांना मी माफ करते. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये शिथिलता आलेली, रिलॅक्सपणा आलेला अनुभवा. आपल्या बंद डोळ्यांमधून पुन्हा एकदा मातृदेवो भव, पितृदेवो भव, ओम गुरुभ्यो नमः, ओम कुलदेवताय नमः, कुलदेवे नमः, सर्व देवी देवताय नमः या मंत्राचे उच्चारण करत आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासा आणि आपले हात आपल्या डोळ्यांवरती ठेवा. डोळे सावकाश उघडा. आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासा. आपले हात डोळ्यांवरती ठेवा. डोळे सावकाश उघडा. ही ऍक्टिव्हेशनची प्रोसेस, याच्या पुढे ऍक्टिव्हेशनची प्रोसेस आपल्याला डोळे बंद करून करायची आहे. पण इथे काही नॉन रेकी साधकही, सगळे रेकी ग्रँड मास्टर मास्टर आहेत मला माहित नाही, तर आपण डोळे उघडे ठेवून करूयात पुढची प्रोसेस. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करा. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण साधारण 21 वेळा करा. आपल्या हातांमध्ये थोड्याशा गरम ऊर्जा जाणवतील. आपल्या हातांमध्ये थोड्या गरम ऊर्जा जाणवल्या की आपले हात कप शेपमध्ये आपल्या बेंबीवरती घेऊन या. डोळे उघडे ठेवले तरीही चालेल, डोळे बंद केले तरीही चालेल. आपले दोन्ही हात कप शेपमध्ये आपल्या बेंबीवर ठेवा. अगदी अलगद घड्याळाच्या गोलाकार दिशेने आपले हात अगदी अलगद गोलाकार फिरवा. मनामध्ये म्हणा, माझे प्राणचक्र जागृत होत आहे, माझी प्राण ऊर्जा जागृत होत आहे. माझे प्राणचक्र जागृत होत आहे, माझी प्राण ऊर्जा जागृत होत आहे. माझे प्राणचक्र जागृत झालेले आहे, माझी प्राण ऊर्जा जागृत झालेली आहे. आपल्या दोन्ही हातांमधून आपल्या बेंबीवर जी स्पंदनं जाणवत आहेत ती पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता आपला एक हात अनाहत चक्रावर आणा, त्याचा दुसरा हात त्याच्या खाली ठेवा. दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर एका खाली एक ठेवा. आपलं स्वतःचं नाव घ्या, जसं मी माधुरी माझा संपर्क या धरतीसोबत किंवा या पृथ्वीसोबत दीपाली मॅडम, स्थापित करत अनाहत आहे. चक्र. दीपाली मॅडम, अनाहत चक्रावर हात ठेवा, हृदयावर. अनाहत चक्रावर आपल्या छातीवर हात ठेवा.
आपल्या छातीवर एका खाली एक हात ठेवा. आपलं नाव घ्या. मी माधुरी माझे अस्तित्व या धर्तीवर स्थापित करत आहे. मी माधुरी माझे अस्तित्व या धर्तीवर स्थापित करत आहे. मी माधुरी माझे अस्तित्व या धर्तीवर स्थापित करत आहे. आता आपला एक हात, डावा हात आपल्या छातीवरच ठेवा आणि आपल्या उजव्या हाताचा अंगठा दोन भुवयांच्या मध्ये गोलाकार फिरवा. उजव्या हाताचा अंगठा दोन भुवयांच्या मध्ये गोलाकार फिरवताना अफर्मेशन द्या. माझी दिव्य दृष्टी जागृत होत आहे. माझी दिव्य दृष्टी जागृत होत आहे. माझी दिव्य दृष्टी जागृत होत आहे. एकदा म्हणा, माझी दिव्य दृष्टी जागृत झालेली आहे. माझी दिव्यदृष्टी जागृत झालेली आहे. आता आपल्या दोन भुवयांच्या आणि कानाच्या मध्ये एक छोटा खड्डा आपल्याला जाणवेल. डोळे सावकाश उघडा. आपल्या भुवयांच्या आणि कानाच्या मध्ये थोडी पोकळ जागा आपल्याला जाणवेल. त्याच्यावरती हात ठेवा आणि अंगठा आकाशाच्या दिशेने घ्या. आणि अंगठा आकाशाच्या दिशेने घ्या. आता म्हणा, आपलं नाव घेऊन म्हणा, मी माधुरी माझे अस्तित्व ब्रह्मांडीय ब्रह्मांडीय ऊर्जांसोबत स्थापित करत आहे. मी माधुरी माझे अस्तित्व या दैवी शक्तीसोबत स्थापित करत आहे. माझे अस्तित्व या दैवी शक्तींसोबत किंवा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत स्थापित झालेले आहे. माझे अस्तित्व या दैवी शक्तींसोबत स्थापित झालेले आहे. त्या ऊर्जांसोबत स्थापित झालेलं आहे अशी अनुभूती घ्या. आता दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करा. जेव्हा आपण दुसऱ्यांना हिलिंग देणार आहोत तेव्हा आपले हात आपल्याला कप शेप मध्ये त्या व्यक्तीच्या समोर ठेवायचे आहेत. पण आता तुमचं ते ऍक्टिव्हेशन होणार आहे, तर तुम्ही ते हात मांडीवर घेण्याच्या स्थितीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून मांडीवरती ठेवू शकता. अशी हाताची बोटं एकमेकांवरती गुंफवून ठेवू शकता किंवा हात घेण्याच्या स्थितीमध्ये ठेवू शकता. आणि मॅग्नेलाइट हिलिंग हे आपल्या स्पायनल कॉर्डवर, आपल्या पाठीच्या कण्यावरती आपण देत आहोत अशी कल्पना करायची आहे. त्यामुळे आपण सगळेजण माझ्या समोर आहात, पण माझं संपूर्ण लक्ष मी तुमच्या पाठीच्या कण्याकडे घेऊन येणार आहे. आता आपण ही ऍक्टिव्हेशनची प्रोसेस केलेली आहे. प्रार्थना झालेली आहे. चला तर मग सगळेजण तयार आहात हे ऍक्टिव्हेशन करण्यासाठी. आपले दोन्ही हात मांडीवर घेण्याच्या स्थितीमध्ये ठेवा किंवा दोन्ही हात गुंफून एकत्र ठेवा. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते करा. तुम्हाला त्या ऊर्जांची अनुभूती येणार आहे. तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने तुमचे हात ठेवा. तुमचे डोळे सावकाश बंद करा. आपले हात आपण एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत किंवा घेण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मॅग्नेलाइट हिलिंग करताना आपण अग्नितत्वाचा आधार घेऊन संपूर्ण शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढत आहोत. हे हिलिंग पाठीच्या कण्यावर केले जात आहे. तिथे असणाऱ्या सातही चक्रांवर केले जात आहे. त्यामुळे आपले संपूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कण्यावर आणि आपल्या श्वासांवरती घेऊन ये. मी जे मंत्र म्हणणार आहे ते मंत्र माझ्यासोबत तुम्हीही मनामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा आणि या ऊर्जांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचंय आणि हळूवार श्वास सोडायचा. मॅग्नेलाइट हिलिंग हे प्रकाशमय ऊर्जांच्या माध्यमातून मंत्रांद्वारे केलेलं हिलिंग आहे. इथे कोणत्याही प्रकारचे सिम्बॉल नाहीत, कुठेही टच करण्याची गरज नाही. विना स्पर्श उपचार या हिलिंगने होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जिथे ज्या वेदना जाणवत आहेत त्या वेदनेकडे आपलं लक्ष घेऊन यायचं आहे आणि कल्पना करायची आहे की ती वेदना आता संपूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि आपला तो अवयव 100% हील झालेला आहे. आपला तो अवयव 100% हील झालेला आहे. पुढील काही सेकंद आपणा सर्वांना माझा आवाज येणार नाही. यावेळी आपण आपल्या श्वासांकडे लक्ष द्यायचे आहे.
आपल्या श्वासांकडे लक्ष देत आपल्या पाठीच्या कण्यामध्ये मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत हा श्वास कशा पद्धतीने येतोय, कशा पद्धतीने जातोय याची अनुभूती घ्यायची आहे. हे हिलिंग देताना किंवा हे ऍक्टिव्हेशन करताना कल्पना करायची आहे की त्या भागामध्ये, त्या अवयवामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष या अग्नितत्वामधून कायमस्वरूपी निघून गेलेले आहेत. आणि हा दैवी प्रकाश त्या अवयवाला, त्या चक्राला संपूर्णपणे चार्ज करत आहे. हा दैवी प्रकाश त्या अवयवांना, त्या चक्राला संपूर्णपणे चार्ज करत आहे. आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर आहे. ताठ बसण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने ताठ बसून आपल्या पाठीच्या कण्याकडे लक्ष द्या. सुनीता ताई, आपले दोन्ही हात खाली मांडीवरती ठेवा. दोन्ही हात घेण्याच्या स्थितीमध्ये मांडीवरती ठेवा. सगळेजण ताठ बसलेले आहेत. आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आहे. श्वासावर लक्ष देत आपल्या माकड हाडाचे शेवटचे टोक, जिथे मूलाधार चक्र आहे, श्री गणेश त्यांच्या देवता आहेत, ते तिथे विराजमान आहेत. या मूलाधार चक्राकडे संपूर्ण लक्ष घेऊन या मूलाधार चक्रावर आता आपण लाल रंगाचा प्रकाश पाहत आहोत. आणि हा लाल रंगाचा प्रकाश या चक्रातील सर्व प्रकारची नकारात्मकता खेचून घेत आहे असे आपल्याला पाहायचे आहे. याच वेळी आपण कल्पना करायची आहे की ब्रह्मांडातून सोनेरी रंगाचा प्रकाश किंवा पांढऱ्या रंगाचा प्रकाश आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. आणि हा प्रकाश जिथे जिथे दोष आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, वाईट शक्ती आहेत, त्या गेल्यानंतर तिथे कायमस्वरूपी हा दैवी सोनेरी आणि पांढरा प्रकाश स्थिर होत आहे. आपल्याला उत्तम आरोग्याचा, उत्तम स्वास्थ्याचा लाभ होत आहे अशी कल्पना आपण करायची आहे. प्रत्येक चक्रावर त्या चक्राचा रंग आणि तो प्रकाश पाहत त्या चक्रातील सर्व अडथळे गेलेले आहेत असे आपण अफर्मेशन देणार आहोत. आणि त्याच वेळी ब्रह्मांडातून सोनेरी पांढरा प्रकाश आपल्या त्या चक्रावर पोहोचत आहे आणि ते चक्र संपूर्ण ऊर्जान्वित करत आहे. हे आपण व्हिज्युअलाइज करणार आहोत. आपल्या सर्वांचे हात मांडीवर घेण्याच्या स्थितीमध्ये आहेत. आपल्या हातांच्या तळव्यावर आणि पाठीच्या कण्यामध्ये आपल्याला ही स्पंदने अनुभवायला मिळणार आहेत. संपूर्ण लक्ष मूलाधारवर आहे. ओम लम परम या मंत्राचे मनामध्ये सगळ्यांनी 11 वेळा उच्चारण करा. ओम लम परम, 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 ओम लम परम. कल्पना करायची आहे की संपूर्ण मूलाधार चक्र या मंत्राने चार्ज झालेला आहे. संपूर्ण मूलाधार चक्र या मंत्राने चार्ज झालेले आहे. ओम मनी पद्मे हम या मंत्राचं उच्चारण करायचं आहे. ओम मनी पद्मे हम. कल्पना करायची आहे की या ओम मनी पद्मे हम द्वारा या चक्रामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा, सर्व अडथळे कायमस्वरूपी नष्ट होत आहेत. ओम मनी पद्मेहम द्वारा या चक्रामध्ये संतुलन येत आहे. हे संतुलन 5ही तत्वांचं आहे. आणि हा लाल रंगाचा प्रकाश या चक्रातील सर्व नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी नष्ट करत आहे. या ऊर्जा नष्ट करण्यासाठी स्वतः नारायण आपल्याला शक्ती प्रदान करत आहेत. ओम पद्मने नारायणम या मंत्राचं मनामध्ये उच्चारण करायचं आहे. ओम पद्मने नारायणम.
ओम पद्मने नारायणम या मंत्राचे मनामध्ये उच्चारण करायचं आहे. हे उच्चारण तुम्ही 11 वेळा करू शकता. ओम पद्मे नारायणम. 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 कल्पना करायची आहे की मूलाधार चक्रामध्ये अग्नितत्व घेऊन हा लाल रंगाचा प्रकाश सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढत आहे. आता आपल्या बंद डोळ्यातून काळा धूर या ब्रह्मांडामध्ये जाताना पहा आणि ब्रह्मांडातून पांढरा किंवा सोनेरी रंगाचा प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरामध्ये फिरताना पहा. आणि मूलाधार चक्रामध्ये जिथे काही तो पांढरा धूर काळा धूर दिसत आहे तिथे हा पांढरा सोनेरी प्रकाश शक्तिशाली ऊर्जा कायमस्वरूपी देत आहे अशी कल्पना करा. आणि या अग्नितत्वाला प्रार्थना करा ओम आग्नेय स्वाहा या मंत्राद्वारा. ओम आग्नेय स्वाहा. 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 कल्पना करायची आहे की या अग्नितत्वाने लाल रंगाच्या प्रकाशाने संपूर्ण शरीरामध्ये दिव्य ऊर्जा प्रदान केलेले आहेत. मूलाधार चक्र आणि त्याच्याशी संदर्भात सर्व अवयवांमध्ये असणाऱ्या वाढीव तत्वांच्या ऊर्जा, वाढीव नकारात्मक ऊर्जा या अग्नितत्वाने खेचून घेतलेल्या आहेत. स्वतः नारायण शिवशक्ती त्यांच्या शक्ती प्रदान करत आहेत आणि आपले मन मूलाधार चक्र संपूर्णपणे चार्ज झालेले आहे. आपले मूलाधार चक्र संपूर्णपणे चार्ज झालेले आहे. हळूवार आपले लक्ष आपल्या श्वासांवरून आपल्या स्वाधिष्ठान चक्राकडे घेऊन या. हळूवार आपले लक्ष आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. स्वाधिष्ठान चक्रावर आपण पुन्हा हे मंत्र म्हणणार आहोत आणि केशरी रंगाचा प्रकाश पाहणार आहोत. हे मंत्र म्हणत केशरी रंगाचा प्रकाश आपण स्वाधिष्ठान चक्रावर पाहणार आहोत. आज आपण हे ऍक्टिव्हेशन करत आहोत त्यामुळे आपण हे 11 वेळा मंत्र म्हणत आहोत. इतर वेळेस तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 वेळा 5 वेळा 11 वेळा हे मंत्र म्हणू शकता. संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र या मंत्रांच्या ऊर्जांनी आणि केशरी रंगाच्या प्रकाशाने या अग्नितत्वातून संपूर्ण नकारात्मकता खेचून घेत आहे. आणि सोनेरी रंगाचा प्रकाश पांढऱ्या रंगाचा प्रकाश स्वाधिष्ठान चक्राला दिव्य दैवी शक्ती प्रदान करत आहे. आणि हे स्वाधिष्ठान चक्र संपूर्ण चार्ज हील आणि ऍक्टिव्हेट होत आहे अशी कल्पना आपल्याला करायची आहे. एकामागे एक आपण मंत्र म्हणू शकतो किंवा सलग 4 मंत्र म्हणून ते मंत्र म्हणू शकतो. चला तर मग आता आपण सलग 4 मंत्र 11 वेळा म्हणूयात. याच्या आधी आपण एकामागे एक म्हटलेलो आहोत. ओम लम परम. ओम मनी पद्मेहम. ओम पद्मने नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. ओम लम परम. ओम मनी पद्मेहम. ओम पद्मने नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. ओम लम परम. ओम मनी पद्मेहम. ओम पद्मने नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. ओम लम परम. ओम मनी पद्मेहम. ओम पद्मे नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. ओम लम परम. ओम मनी पद्मेहम. ओम पद्मने नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. ओम लम परम. ओम मनी पद्मेहम. ओम पद्मने नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. ओम लम परम. ओम मनी पद्मेहम. ओम पद्मने नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. ओम मनी पद्मेहम. ओम लम परम. ओम पद्मने नारायणम. ओम अग्नेय स्वाहा. कल्पना करायची आहे की स्वाधिष्ठान चक्र संपूर्ण चार्ज झालेलं आहे, हील झालेलं आहे, ऍक्टिव्हेट झालेलं आहे. या मंत्रांच्या ऊर्जांनी हा केशरी रंगाचा प्रकाश
या अग्नितत्वाद्वारे आपल्या स्वाधिष्ठान चक्रातील सर्व नकारात्मक अवरोध खेचून घेत आहे आणि ब्रह्मांडातून सोनेरी रंगाचा प्रकाश या स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित प्रत्येक अवयवांना मिळत आहे. हळूवार आपले लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन यायचे. छातीच्या खाली असणारं हे मणिपूर चक्र जिथे ब्रह्मदेव विराजमान आहेत आणि हे मणिपूर चक्र अग्नितत्वाशी संबंधित आहे. कल्पना करायची आहे की ब्रह्मदेव त्यांच्या सर्व शक्ती आपल्या सर्वांना देत आहेत आणि या अग्नितत्वाने आपलं शरीर, आपलं आभामंडळ संपूर्णपणे स्वच्छ होत आहे. हा पिवळ्या रंगाचा प्रकाश हे अग्नितत्व घेऊन आपल्या मणिपूर चक्रातील सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस काढून टाकत आहे आणि ब्रह्मांडातून सोनेरी पांढरा प्रकाश मणिपूर चक्राला दिव्य उपचारक हिलिंग प्रदान करत आहे. आता आपण अग्नितत्वाचा मंत्र पहिल्यांदा म्हणूयात आणि त्यानंतर बाकीचे मंत्र म्हणूयात. ओम आग्नेय स्वाहा, ओम लम परम, ओम मनी पद्मेहम, ओम पद्मने नारायणम. वेगवेगळ्या पद्धतीने मंत्र म्हणण्याचं कारण हे आहे की आपल्यालाही असं वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून हिलिंग देता येईल. ओम आग्नेय स्वाहा, ओम पद्मने नारायणम, ओम मनी पद्मेहम, ओम लम परम. ओम आग्नेय स्वाहा, ओम पद्मने नारायणम, ओम मनी पद्मेहम, ओम लम परम. ओम आग्नेय स्वाहा, ओम पद्मने नारायणम, ओम मनी पद्मेहम, ओम लम परम. ओम आग्नेय स्वाहा, ओम पद्मने नारायणम, ओम मनी पद्मेहम, ओम लम परम. ओम आग्नेय स्वाहा, ओम लम परम, ओम पद्मने नारायणम, ओम मनी पद्मेहम. ओम आग्नेय स्वाहा, ओम लम परम, ओम पद्मने नारायणम, ओम मनी पद्मेहम. कल्पना करायची आहे की ब्रह्मांडातून हे ब्रह्मदेव पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असणारी सर्व प्रकारची नकारात्मकता या अग्नितत्वातून खेचून घेत आहेत आणि हे ब्रह्मदेव आपल्याला दिव्य सोनेरी प्रकाशमय ऊर्जा प्रदान करत आहेत आणि या सोनेरी ऊर्जांमधून आपले आर्थिक ब्लॉकेजेस हील होत आहेत, आपले शारीरिक ब्लॉकेजेस हील होत आहेत, विचारांमध्ये असणारे ब्लॉकेजेस हील होत आहेत. या सर्व मंत्रांचे आभार मानत, ब्रह्मदेवांचे आभार मानत आपले संपूर्ण लक्ष आपल्या अनाहत चक्रावर घेऊन यायचे. या अनाहत चक्रावर स्थिर असणाऱ्या शिवशक्तींना नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. या शिवशक्ती द्वारा आपले अनाहत चक्र चार्ज होत आहे. तसेच या मंत्रांद्वारा अनाहत चक्रामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या ब्लॉकेजेस कायमस्वरूपी निघून जात आहेत. हे अग्नितत्व आपल्या मूलाधार चक्रापासून आपल्या अनाहत पर्यंत आलेलं आहे आणि या अग्नितत्वाने अनाहतवर असणाऱ्या सर्व प्रकारच्या भावनांचं दडपण, विचारांचं दडपण, चुकीचे विचार, मनात साठवलेल्या नकारात्मक भावना, मनात साठवलेला दुसऱ्यांविषयीचा राग आणि त्याच्यामुळे होणारा शरीरावर वाईट परिणाम हे सर्व या अग्नितत्वामध्ये जळून जात आहे. हा काळा धूर आपल्या समोर पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर या अग्निचक्राच्या हिलिंगवर घेऊन यायचं आहे आणि मी म्हणत असलेले मंत्र फक्त ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओम मनी पद्मेहम, ओम पद्मने नारायणम, ओम लम परम, ओम अग्नेय स्वाहा. ओम मनी पद्मेहम, ओम पद्मने नारायणम, ओम अग्नेय स्वाहा, ओम लम परम. ओम मनी पद्मेहम, ओम पद्मने नारायणम, ओम अग्नेय स्वाहा, ओम लम परम. ओम मनी पद्मेहम, ओम अग्नेय स्वाहा, ओम पद्मने नारायणम, ओम लम परम. ओम लम परम, ओम मनी पद्मेहम, ओम पद्मने नारायणम, ओम अग्नेय स्वाहा. ओम लम परम, ओम मनी पद्मेहम, ओम पद्मने नारायणम, ओम अग्नेय स्वाहा. सर्व प्रकारच्या मनात दाबलेल्या भावना नष्ट झालेल्या आहेत आणि तिथे आध्यात्मिक, सकारात्मक, पवित्र विचारांची पेरणी होत आहे.
त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश मिळत आहे आणि यासाठी हे सर्व मंत्र या शक्ती आपल्याला योग्य त्या ऊर्जा प्रदान करत आहेत असा भाव मनामध्ये ठेवत आता आपले लक्ष विशुद्ध चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत घेऊन यायचं आहे. कल्पना करायची आहे की विशुद्ध चक्रापासून आपला अध्यात्माचा प्रवास सुरू होतो. देवी सरस्वती विशुद्ध चक्रावर विराजमान आहेत आणि इथून पुढे हा आपला अध्यात्माचा प्रवास आपल्या साधनेनुसार वाढत आहे, कमी होत आहे. आता या तीनही चक्रांवर असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा आपण एकाच वेळी काढणार आहोत आणि तिथे सकारात्मक ऊर्जांची पेरणी करणार आहोत. तुम्हाला तुमच्या बंद डोळ्यांमधून आकाशी निळा रंग, डार्क निळा रंग किंवा जांभळा रंगाचा प्रकाश आपल्या सहस्रार चक्रातून या तीनही चक्रांवर येताना पाहायचा आहे. आणि या अग्नितत्वाने या तीनही चक्रामधील सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस हील होताना पाहायचे आहेत. मूलाधार चक्रापासून हे अग्नितत्व हळूहळू वर आलेलं आहे. ते आपल्या विशुद्ध चक्रापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. भरपूर गोष्टी आपण मनामध्ये बोलायच्या असतात पण त्या ठेवून देतो आणि त्यामुळे आपल्या विशुद्ध चक्रावर ब्लॉकेजेस येतात. आपण चुकीचे विचार करतो, आपले आज्ञाचक्र ब्लॉक होते. खाण्यामध्ये चुकीच्या पद्धतीने आहार घेतो, चुकीच्या पद्धतीने पाणी पितो, त्यामुळे आपल्या सातही चक्रांमध्ये ब्लॉकेजेस येतात. हे सर्व ब्लॉकेजेस या मॅग्नेलाइट हिलिंगद्वारा संपूर्णपणे हील झालेले आहेत. या अग्नितत्वाने संपूर्ण शरीर तेजस्वी झालेले आहे आणि आता आपला अध्यात्माचा प्रवास सुखकर, यशस्वी, आनंदमय होत आहे असा भाव मनामध्ये ठेवत हे अग्नितत्व आपला आभामंडळ आणि आपले हे तीनही चक्र स्वच्छ करत आहे अशी कल्पना करायची आहे. आणि हा जांभळ्या रंगाचा, आकाशी निळ्या रंगाचा प्रकाश तुम्हाला जो दिसेल तो प्रकाश दैवी ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. तुमच्या आभामंडळामध्ये या दैवी ऊर्जांचा वास आहे असं अफर्मेशन मनामध्ये द्यायचं आहे. मी जे मंत्र म्हणत आहे त्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आणि या तीनही चक्रांमध्ये असणारे ब्लॉकेजेस 100% हील होत आहेत असा भाव मनामध्ये ठेवायचा आहे. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम आग्नेय स्वाहा. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम आग्नेय स्वाहा. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम आग्नेय स्वाहा. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम अग्नेय स्वाहा. ओम मनी पद्मेहम ओम लं परम ओम पद्मने नारायणम ओम अग्नेय स्वाहा. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम अग्नेय स्वाहा. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम अग्नेय स्वाहा. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम अग्नेय स्वाहा. ओम लं परम ओम मनी पद्मेहम ओम पद्मने नारायणम ओम आग्नेय स्वाहा. कल्पना करायची आहे प्रत्येकाने ब्रह्मांडातून जांभळ्या रंगाचा प्रकाश आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. हा जांभळ्या रंगाचा प्रकाश दैवी ऊर्जा आपल्याला कायमस्वरूपी प्रदान करत आहे. या बीज मंत्रांद्वारे आणि या अग्नितत्वाने आपल्या संपूर्ण शरीरातील 114 चक्रांमधील सर्व प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात धूर स्वरूपात जाऊन निघून गेलेली आहे आणि तिथे या दैवी ऊर्जा कायमस्वरूपी स्थापित झालेल्या आहेत. या दैवी ऊर्जांनी आपला दुखरा भाग कायमस्वरूपी सशक्त केलेला आहे, सुदृढ केलेला आहे. आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती झालेली आहे आणि या मॅग्नेलाइट हिलिंगद्वारा आपण भविष्यामध्ये ज्यांना उपचारित करणार आहोत त्यांना आपण एक माध्यम बनून उपचारित करणार आहोत आणि ह्या शिवशक्तीच्या ऊर्जा या माध्यमातून ते हिलिंग करणार आहेत असा भाव मनामध्ये ठेवायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर घेऊन यायचंय. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचंय. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचेत. डोळे सावकाश उघडायचे.
ग्लासभर थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं शांत बसा. या ऊर्जांचा अनुभव घ्या. थोडंसं पाणी पिऊन घ्या. आणि काही टिप्स लक्षात घ्या, की हे हिलिंग देताना तुमच्याकडे असणाऱ्या वेळेनुसार. आता आज आपण ऍक्टिव्हेशन करत होतो म्हणून आपण प्रत्येक चक्रावरती 11 वेळा मंत्र म्हटला, हेतुपूर्वक म्हटला. तर हे ऍक्टिव्हेशन तुम्ही 3 वेळा म्हटलात तरी होतं, 5 वेळा म्हटलात तरी होतं, 11 वेळा म्हटलात तरी होतं. आपला विश्वास आणि आपली साधना महत्वाची आहे. ते अग्नितत्व सगळी नकारात्मकता खेचून घेते आणि ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जा मिळते, हा भाव फक्त आपल्याला मनामध्ये ठेवायचा आहे. आणि योग्य वेळी योग्य क्रम निवडून आपण ते हिलिंग करायचंय. थँक्यू सो मच. कुणाला काही अडचणी, शंका, अनुभव असेल तर सांगितले तरी चालेल. कोणाला बोलायचंय का? हँड रेज करा. नाही, माईक नाही चालू होणार आहेत कोणाचे. हँड रेज करा. हा, तुमचा अनुभव सांगा. या मॅडम बोला. हॅलो बोला. मॅम. नमस्कार. छान वाटलं मॅम, हलकं वाटलं शरीर आणि खूप बरं वाटलं. मस्त मस्त. माधुरी मॅडम, तुम्ही स्वतःचा आवाज बंद करू नका. एक मिनिट थांबा, मी काढते, कारण मग सगळेच बोलतील. हा, चालू करा माधुरी मॅडम तुमचा माईक. सगळ्यांना बोलू देत, मग मी एकदाच बोलेल. होस्ट इज नॉट अलाउविंग असं येते ना, मी जर चालू केलं तर. नाही, ठीक आहे, ठीक आहे, ओके. हा बोला. प्रिया मॅडम, झालं तुमचं? रुजुता मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान अनुभव आला, छान वाटलं. मध्ये मध्ये ट्रान्स मध्ये पण गेले मी. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही सांगितलं की डोळ्यांवरनं हात चोळून हात फिरवायचा, त्यावेळेला मला छान 2 वेळा स्पष्टपणे ओम दिसला. वा, त्यामुळे खूप छान वाटलं. खूप छान. थँक्यू. धन्यवाद. संध्या मॅडम. मॅम, अनुभव खूप छान होता. खूप छान झालं सगळं मेडिटेशन. आणि मेन म्हणजे मूलाधार चक्राच्या वेळेसही अगदी असं जाणवत होतं तिथे व्हायब्रेशन्स. आणि मेन म्हणजे हातात जे घेण्याच्या स्थितीत होते तिथे तर खूप जास्त व्हायब्रेशन जाणवत होते. आणि शेवटी जेव्हा 3 चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्राचे सांगितलं, तेव्हा तर पूर्ण मेडिटेशन मध्ये गेल्यासारखं, म्हणजे पूर्ण हे झालं होतं. खूप छान झालं मेडिटेशन. थँक्यू मॅम, थँक्यू. अर्चना मॅडम. मला अभिप्राय सांगण्यापेक्षा तुम्हाला हे हिलिंग अशा पद्धतीने घ्यायचंय तर त्यामध्ये काही अडचणी आहेत का ह्या विचारल्या तर खूप चांगलं होईल. मंदा मॅडम बोला. माईक चालू करा मंदा मॅडम. माईक चालू करा तुमचं. हा बोला मॅडम. मॅडम, हे आपण म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना कसंही घ्यायचं, म्हणजे चक्राचं हिलिंग, ते मला कळलं नाही. म्हणजे कोणत्या चक्राचं हिलिंग नाही, नाही, चक्राचं नाही नाही हिलिंग नाही, सांगते. ऍक्च्युली तुम्ही म्हणाल ना की क्रमाक्रमाने घ्यायचं की कसं, ते ते काय बोललात ना, ते हा, कळलं नाही मला. चक्राचं हिलिंग मूलाधार पासून सहस्रार पर्यंत यायचंय. हा. मूलाधार पासून सहस्रार पर्यंत सगळे ब्लॉकेजेस काढत यायचंय आणि ओके. सहस्रार मधून सकारात्मक ऊर्जा मिळते असं पाहायचंय. पण ओके. मंत्र म्हणताना मागे पुढे करायचं. अच्छा, मंत्र म्हणताना मंत्र मागे मागे पुढे पुढे करायचं. होतील, पण आपण अच्छा. मूलाधार, स्वाधिष्ठान, प्राणचक्र, हाराचक्र असं करत वर येणार आहोत. वर येणार. मंत्र मागे पुढे अच्छा. होतील. अच्छा. आणि मला विचारायचं आहे आता, माझी बहिणीला ना एकदम सायटिकाचा खूप सिव्हिअर पेन पेन होत आहे. त्याच्यासाठी मी हे करू शकते का? हो, का नाही, करू शकता. म्हणजे ती बेडवरून उठू शकत नाही, जरा हल्ली तरी तिला पेनिंग होते खूप. तुम्ही त्यांच्यासाठी देऊ शकता. देऊ शकते, ही हिलिंग करू हो, शकते मी. हो, देऊ आता शकता.
तुम्ही ज्या प्रोसेसने सांगितलं त्याच प्रोसेसने देऊ शकते ना? हा, तेच मंत्र करायचंय. म्हणताना मागे पुढे झाले तर चालेल. कलर पाहताना तुम्हाला त्यावेळेस जो आठवेल तो पाहिलं तर चालेल. अग्नितत्व त्यांचं हिलिंग कळतंय हे पाहायचं आणि ह्या 4 मंत्रांच्या शक्ती त्या व्यक्तीला मिळत आहेत हे इमॅजिन ओके. करायचं. पण हे सगळं मला लिहून घेऊन मी डोळे उघडे ठेवून केलं तरी चालेल ना? म्हणजे त्यांचा हा हा, फोटो वगैरे चालेल. घेऊन हो, चालेल. त्यांच्या फोटोवर म्हणजे आपण चालेल. रेखीमध्ये कसं करतो सेम तसं तसं केलं तरी फोटोवर चालेल. हो, लिंक चालेल. केलं तर चालेल चालेल. ना? आणि हात आपले त्यांच्याकडे त्या फोटोकडे असतील असे. फोटोकडे असे असतील. ओके ओके. हा हा हा. किंवा ठीक तुम्हाला आहे. ते हा उपटून पण काढता येईल जसं आपण टेक्निक मध्ये शिकलेलं आहे. अग्नितत्व मूलाधार चक्रातल्या सगळ्या हा नकारात्मक ऊर्जा ओढून घेऊ हा हा शकतो. त्यावेळेस ओ- तुम्हाला जे सुचेल ते. पण हे 4 ओके. मंत्र आणि रंग याद्वारा हे हिलिंग होतं हे लक्षात घ्यायचं. अच्छा अच्छा. सगळ्याला आपले सेम मंत्र आहेत ना? ते फक्त हा. हो हो. मागे पुढे करून ते म्हटलं तरी तुमच्या चालतं. सोयीने तुमच्या इच्छेने आयत्या वेळेस जे इंट्युशन येईल त्याप्रमाणे. कारण ओके आपण ओके. करतच नाहीये, शिवशक्ती आपल्याकडून करून घेतायत, आपण करून फक्त घेतो. माध्यम आहोत. हा हा. म्हणजे आता तुम्ही जी प्रोसेस सांगितली ती पूर्ण कम्प्लीट त्यावेळेला हो हो. करायची. हो, करायची. म्हणजे मला ही सगळी लिहून काढावी लागेल त्याच्यानंतर हा, मग मला ती करता येईल. मी तुम्हाला ही प्रोसेस 5 मिनिटात सांगते. ठीक आहे? हा आहेत सांगा का ना. आणखी कुणाच्या? सगळ्यांचं होऊ देत बोलणं, मी तुम्हाला हा 5 मिनिटात ओके. एक डेमो चालेल देते. चालेल. चालेल मॅडम. मॅडम डिस्टन्स नाही. हा, कोण? आरती मॅडम बोला. आरती फडणीस मॅडम. मॅडम खूप छान वाटलं. खूप छान अनुभव पण आला आणि खूप छान व्हायब्रेशन जाणवले त्याचे. आणखीन मी हे विचारत होते आपण डिस्टन्स फिलिंग म्हणजे हो लांबच्या हो, व्यक्तीला डिस्टन्स पण हिलिंग देऊ देऊ शकतो. शकतो. ते मी तुम्हाला 5 मिनिटात कसं द्यायचं ते सांगते. थँक्यू. नो प्रॉब्लेम. आणि कुणाचा प्रश्न आहे का? बोलणार आहे का कोणी? का मॅडम सांगू देत कसं करायचं? सांगू देत? सांगू ना? एक मिनिट हं. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तुम्हाला आत्ताचा सगळ्यांनी म्यूट करा, स्वतःला म्यूट ऑल करा. तर एक लक्षात घ्या सगळ्यांनी, तुम्हाला ही प्रोसेस परत एकदा व्हिडिओ बघून लिहून काढायची आहे. पुढं फॉरवर्ड करून काढा, पण ते कानावरनं जाऊ दे आणि ते मंत्र आणि ती प्रोसेस लिहून काढाल. आणि तुम्ही ज्यावेळेला हीलिंग द्याल, त्यावेळेला तुमच्या रेकीच्या डिस्टन्स हीलिंगमध्ये तुम्ही हे काय कराल? ॲड ऍड करा. कराल ही प्रोसेस. आणि त्यावेळेला तुम्ही हात तुमचे जसे मूव्ह होतात तसे मूव्ह होऊ देत. युनिव्हर्स कडून तुम्हाला जो संदेश येतो त्याच्याप्रमाणे. पण तुम्हाला मंत्र आणि लाईट ह्याच्यावर ते हीलिंग करायचंय. वंदना मॅडम माईक बंद करा. तुम्हाला लाईट आणि हात त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन, हात वर करत किंवा तुम्ही हात त्यांच्याकडे करत लाईट इमॅजिन करायचं आणि मंत्र परफेक्ट म्हणायचे. बस झालं, तुमचं हीलिंग प्रोसेस छान होते. लक्षात आलं? नंतर व्हिडिओ बघून मंत्र लिहून काढाल. कारण कधी पण कुठली प्रोसेस एकदा कळत नाही आपल्याला, ती 2दा तरी ऐकावी लागतेच. तर आपल्या ते डोक्यात शिरतं. हा. थोडक्यात सांगायचं. ठीक आहे? ओके. माधुरी मॅडम बोलतील आता. हं. आता तुमचं सगळ्यांचं ते ऍक्टिव्हेशन करून घेणं ती प्रोसेस करायची होती. त्यामुळे वेळ घेतला, प्रत्येकाला वेळ दिला. आता समजा मला या सगळ्यांना मॅग्नेलाइट हिलिंग द्यायचंय. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात, समोर आहात आणि तुम्हाला मला मॅग्नेलाइट हिलिंग द्यायचंय. असं समजूयात आपण की हे माझ्याकडे आलेले पेशंट्स आहेत. तर यांना मला मॅग्नेलाइट हिलिंग द्यायचंय. तर मग मी ते हिलिंग कसं देईल ते 5 मिनिटामध्ये तुम्ही, आपण असं म्हणतो ना की हे हिलिंग 5 मिनिटामध्ये पण होऊ शकतं. तर ते कसं होईल 5 मिनिटामध्ये याचा डेमो तुम्ही पहा. मी दोन्ही हातांचं घर्षण केलं, नमस्कार स्थितीमध्ये हात ठेवले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, ओम गुरुभ्यो नमः म्हटले. मी माझ्या समोरच्या सगळ्यांना मॅग्नेलाइट हिलिंगने ऊर्जान्वित करत आहे असं संकल्प केला. या सगळ्यांना मी माझ्या बंद डोळ्यांमधून पाहण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला हिलिंग देताना मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र अशा प्रत्येक चक्राची नावं घेण्याची मला गरज नाहीये, कारण की मी पेशंटला हिलिंग देते. त्यामुळे मी आता हे हिलिंग देताना कल्पना करतेय की ब्रह्मांडातून सोनेरी रंगाचा प्रकाश, जांभळ्या रंगाचा प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरामध्ये, आभामंडळामध्ये प्रवाहित होत आहे. आणि हा प्रकाश माझ्या समोर असणाऱ्या प्रत्येकाच्या सहस्रार चक्रातून, त्यांच्या आभामंडळामधून प्रवाहित होत आहे. मी या दैवी शक्तींना प्रार्थना करते, आवाहन करते की माझ्या समोर असणाऱ्या प्रत्येकाला या मॅग्नेलाइट हिलिंगची अनुभूती छान येऊ दे.
यासाठी मला एक माध्यम बनवा आणि या शिवशक्तींद्वारा हे मॅग्नेलाइट हिलिंग यशस्वी होऊ देत. आता कुणाला युट्रेसचा प्रॉब्लेम असेल, कुणाला मानेचा प्रॉब्लेम असेल, कुणाला पाठदुखीचा प्रॉब्लेम असेल, काही असेल, तर मी शिवशक्तींना सांगितलंय की माझ्या समोर असणाऱ्या या प्रत्येकाच्या हिलिंगला त्यांना मदत करा. मी फक्त बसलेली आहे समोर, मी एक माध्यम आहे. तुम्हाला हे माध्यम बनायचंय. आता तुम्ही सगळेजण तुमचे डोळे बंद करा आणि मी हे हिलिंग तुम्हाला प्रदान करत आहे. मी माझे हात मांडीवर घेण्याच्या स्थितीमध्ये ठेवले, तुमचेही हात घेण्याच्या स्थितीमध्येच ठेवायला तुम्हाला सांगत आहे. आणि नंतर मी माझ्या हातांची हालचाल मला हवी तशी कळती आणि हे मंत्र म्हणत तो प्रकाश इमॅजिन कळती. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा, हळूहळू श्वास सोडा, असं मी स्वतःला सांगतेय. मी माझं मन, चित्त, बुद्धी एकत्र शांत करतेय. आपण सर्वजण डोळे बंद करून शांत बसलेले आहात. आता मी अफर्मेशन देते की माझ्या समोर असणाऱ्या प्रत्येकाला या मॅग्नेलाइट हिलिंगची अनुभूती येऊ देत. प्रत्येकाचे जे शारीरिक, मानसिक, भावनिक दुखणे आहेत, जे आर्थिक ब्लॉकेजेस आहेत, ते हील व्हायला त्यांना मदत होऊ देत. या अग्नितत्वाला मी आवाहन करते की या अग्नितत्वाच्या मार्फत प्रत्येकाच्या शरीरातील आणि आभामंडळातील सर्व प्रकारचे नकारात्मक व्हायब्रेशन्स या अग्नीमध्ये खेचले जाऊ देत आणि काळ्या रंगाच्या धुरामध्ये ते ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होऊ देत. या ब्रह्मांडातील या दैवी शक्तींना मी प्रार्थना करते, विनंती करते की या दैवी ऊर्जा प्रत्येकाच्या संपूर्ण शरीर, मन, बुद्धी, मस्तिष्क, सातचक्र आणि ओरामध्ये प्रवाहित होऊ दे आणि सर्व या सर्व ऊर्जांनी हे सर्वजण ऊर्जान्वित होऊ दे. ओम लम परम, ओम मनी पद्मेहम, ओम पद्मे नारायणम, ओम अग्ने स्वाहा. ओम लम परम, ओम मनी पद्मेहम, ओम पद्मे नारायणम, ओम अग्ने स्वाहा. ओम लम परम, ओम मनी पद्मेहम, ओम पद्मने नारायणम, ओम अग्ने स्वाहा. मी अग्नितत्वाचे मनापासून आभार मानते. मी या शिवशक्तींचे मनापासून आभार मानते. मी माझ्या समोर असणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानते. मी स्वतःचे आभार मानते. मी या वातावरणामध्ये असणाऱ्या सर्व दैवी ऊर्जांचे, सकारात्मक ऊर्जांचे आभार मानते. सर्वांना धन्यवाद. मला स्वतःलाही धन्यवाद. या दैवी शक्तीला धन्यवाद. आपण सावकाश डोळे उघडू शकता. किती वेळ लागला? 3 ते 4 मिनिटं. 3 ते 4 मिनिटांमध्येही इतक्या लोकांचं हिलिंग होऊ शकतं. आत्ता तुम्हाला कुणाला काही अनुभव आला का? म्हणजे असं काही कुठं जाणवलं का? माईक चालू होतात तुमचे. साक्षी बोलते मी. हा, नमस्कार माधुरी. मला नमस्ते. म्हणजे आता जाणवलं स्वादिष्टांच्या इकडे तुम्ही करत होतात तर ते थोडंसं असं मला तिकडे काहीतरी असं हे होतं असं मला जाणवलं तिथे. माझं थोडंसं हे असल्यामुळे तिथे मी इमॅजिन केलेलं ना की माझा तो भाग जो आहे ते तर तिथे मला ते स्पष्ट जाणवत होतं की काहीतरी होतंय तिथे हालचाल म्हणजे असं. थँक्यू सो थँक्यू, मच. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मॅडम, बॉडीमध्ये थोडं व्हायब्रेशन झालं असं हा, अंदाज. ठीक आहे. चला, अर्चना मॅडम बोला पटकन. मी सेशन मी थांबवते. बोलू मॅडम? हा बोला. हा मॅडम, माझं ना नेटचा खूप इश्यू झालता. सारखं अपडा म्हणजे कनेक्ट होतंय, बंद होतंय, कनेक्ट होतंय, बंद होतंय. तर माझं ऍक्टिव्हेशन व्यवस्थित झालं नाही. पण आता मॅडमने जेव्हा केलं ना तर मला पूर्ण व्हाईट प्रकाश दिसला. आता मी हे संध्याकाळी परत करू का रेकॉर्डिंगचं? हो. नाही तुम्ही परत करा ना. परत तसं एकदा तरी केलं पाहिजेच म्हणून संध्याकाळच्या क्लासला सुट्टी आहे. एकदा केलंच पाहिजे. ओके, अर्चना चालेल चालेल, ठीक हा, आहे. करून घ्या तुम्ही. ऍक्टिव्हेशन झालेलं मॅडम, असेल तर करा. हा, पहिल्या अर्चना पण नमस्कार नमस्कार. पहिल्या पण मेडिटेशनला म्हणजे मूलाधार चक्रामध्ये असं 2 वेळा धक्का मारल्यासारखं झालं आणि हातामध्ये पण व्हायब्रेशन झालं आणि आता 5 मिनिटासाठी केलं ना तुम्ही तेव्हा पण असे हात ओढले जात होते. ऊर्जा जाणवल्या. ठीक आहे. हा, ऊर्जा चला. जाणवली, व्हायब्रेशन. ओके थँक्यू. चला. थँक्यू. थँक्यू सो मच सर्वांना. थँक्यू माधुरी मॅडम. तुमच्या थँक्यू. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
आणि आजची ही साधना सर्वांनी परत करायची आहे. संध्याकाळी त्यासाठी आपल्या सेशनला सुट्टी आहे. मनापासून करा, प्रयत्न करा. क्वेश्चन्स आले की वहीमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे? पण करायचा प्रयत्न करा. जो करतो ना त्याला सगळं मिळतं. जो करतो त्याचं प्रॅक्टिस चांगलं होतं. त्यामुळं वंदना मॅडम बोला. लास्ट बोला मॅडम. काय म्हटलं मॅडम, मेडिटेशन मध्ये या ताईंचा आवाज कमी येत होता, मला गायच धावताना दिसे, मग अंदाजच नाही लागून राहिला काही. नाही म्हणून आता काय म्हटलं करा मॅडम, मी ना रेकॉर्डिंग केलंय तर तुम्ही रात्री परत एकदा ऐकाल. ठीक आहे? हा तुम्ही ऍक्च्युली याचा हेडफोन अर्थ काय लावायचा, गाय पांढरी पांढरी गाय धावताना दिसे, नुसतं दुसरं काहीच नाही. असं होतं. प्रत्येकाच्या थोड्याशा थिंकिंग नुसार फरक पडतो आणि तुमच्या आभामंडलाच्या तुमच्या आभामंडलावर जो काही हे असतो, इफेक्ट असतो ज्याचा, त्याच्याप्रमाणे या मॅडम प्रत्येक वेगवेगळं दिसतं. नंतर ते शेवट जेव्हा मंत्र सुरू सांगितले की मी यांनी, तर बस तेव्हाच कुठे लक्ष केलं याच्यावर, म्हणजे त्याच्यामध्ये अशी गोल गाय गाय धावताना दिसे, पांढरी पांढरी गाय धावताना दिसे. असं ते कामधेनू येणार आहे ना तुमच्या घरी. ठीक आहे. काही अंदाजच नाही लागला. असं कसं आपल्या डोक्यात काही नाही, गाय कशी धावताना दिसू राहिली. ओके ओके ओके. नाही पण तसं काय अगदी म्हणजे खूप टेन्शन घेण्यासारखं काही नाही. ओके. समृद्धी तुमच्या घरी येत आहे असं अर्थ आहे त्याचा. अजून काय नाही ना? नाही. ओके ठीक आहे. माधुरी मॅडम, मी बंद करू का सेशन? हो हो चालेल. ओके चला. थँक्यू थँक्यू सो मच सर्वांना. मी तुमची मनपूर्वक मच. त्यामुळे आभारी आहे. सॉरी, नाही तुम्ही थोडा वेळ जास्त गेला त्यामुळे सॉरी, पण नाही, थँक्यू ठीक सो आहे. मच सगळं. नवीन जर का काहीतरी शिकायला मिळणार असेल तर वेळ थोडा लागतोच. ते सगळं ऍग्री असतात त्यासाठी. थँक्यू सो मच सर्वांना. थँक्यू. आणि प्रॅक्टिस करा. जे काही क्वेश्चन असतील ते लिहून ठेवा. ठीक आहे? भेटूया उद्या.